अगदी गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतायत सध्या तरी ओमसाई वांगणी संघाकडून प्रथमेश सज्ज झालेला पहिल्या षटक फेकत असताना प्रथमेशचा पहिलाच बॉल आड्या बॅटने खेळत असताना आपण बघू शकतात स्ट्रायकर एंडचा बॅट्समन रोहन या रोहनला मात्र या मैदानाचा पुरेपूर अनुभव मिळालाय आणि इथे आता पहिला चेंडू जातोय स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा रेषा पार सुरुवात चांगली स्टार्ट मिळालाय चांगला येतोय चौकार Hello check, hello check, hello, hello check, hello, hello check. करत असताना सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्या रोहन फलंदाजी करतोय आणि त्याच्या बॅटमधून मात्र सध्या नातखुळा जांभूळवाडी ब संघासाठी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कठोर रीतीच्या धाबा येत आहेत सलगचे 2 चेंडू फेस केलेत आणि दोन्ही चेंडूवरती चौकार येत असताना आपण पाहिली आहेत सध्या रोहन या फलंदाजाच्या बॅटमधून दाफलकावरती जर लक्ष केलं तर आता सध्या तरी 8 धाबा लागल्यात गोलंदाजी करत असताना ओमसाई वांगणी संघाकडून गोलंदाज प्रथमेशचं षटक 2 बॉलवरती नक्कीच फार महागडं पडलंय त्यामुळे आता प्रथमेशला देखील इथून येणाऱ्या ज्या काही फेक्या आहेत या ओव्हरमध्ये त्या फेक्या मात्र चांगला नीटनेटकेपणाने कराव्या लागतील कारण महत्त्वाचा सामना आहे क्वालिफाय मॅच आहे फ्रेश गटामधला आणि त्यामुळे इथे सध्या गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे यॉर्कर होता तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय तितक्याच चतुराईनं हा यॉर्कर खोदला होता थर्डमॅनला चेंडू पोहोचला तिथे रोहन पुन्हा एकदा एका धाब्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच यशस्वी करतोय या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे दाफलकावरती मात्र पुन्हा एकदा चेंजेस होत आहे नातखुळा जांभूळवाडी ब संघ सध्या 9 या अंकावरती पोहोचलाय आज दोन्ही संघाचा चाहता वर्ग जर बघायला गेलं तर भन्नाट गतीनं उपस्थित आहे कारण जो जिंकेल तो मात्र उत्सुकतेने आवर्जून या स्पर्धेमध्ये पुढे खेळत असताना पाहायला भेटेल पण जो परास्त होईल तो मात्र नक्कीच आज फार लेवलमध्ये नाराजगीचं रूप घेत असताना आपल्याला पाहायला भेटेल महत्त्वाचा मॅच आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये सध्या हे 2 संघ आवर्जून ही लढाई खेळतायत ऑन साईडला हलकासं टर्न केलं एक सिंगल तिथे बॅट्समन नामदेवच्या बॅटमधून मिळतीये दाफलकावरती सध्या दुहेरी अंक मिळालेला आहे 10 धाबा दाफलकावरती आहेत 10 धाबा दाफलकावरती बनल्यात मॅचमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक चेंजेस केली आहे स्ट्रायकर एंडला आपण बॅटिंग करत असताना रोहन या फलंदाजाला बघाल रोहन स्ट्रायकर एंडला आहे समोर बॉलर झोनच्या दिशेनं एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय फिल्डर तिथे परफेक्ट क्षेत्ररक्षण करत असताना आपण पोहोचलेलं बघताय आणि याही चेंडूवरती रोहनच्या बॅटमधून मिळाली एक सिंगल सुरुवातीला रोहननं केलेलं अटॅक आणि त्याच्यानंतर इथे आता गोलंदाजी करत असताना प्रथमेशनं केलेलं हे कमबॅक या गोष्टी सध्या तरी आपण बघू शकतायत नक्कीच फार चांगल्या ठरल्या जात आहेत दोन्ही संघासाठी ज्या प्रकारच्या धावगतीनं हे बॅटल बनवायचंय बॅटिंग करणाऱ्या नातखुळा जांभूळवाडी ब टीमला त्या पद्धतीने धावा त्यांनी गोळा केल्यात पण आता सुरुवातीला जी आक्रमण झाली होती ती विसरून प्रथमेशने या मॅचला पुन्हा एकदा मुवमेंट बनवलाय मिसटायमिंग आहे फटका फसलाय वापसी हवी होती आणि मॅच मध्ये आता मिळालेला आहे एक महत्त्वाचा मोहरा मिळतोय ओमसाई वांगणी टीमच्या गोलंदाज प्रथमेशला पहिल्या स्पेल मध्ये हा सफल विकेट म्हणतात ना शेवट चांगला होईल तर मॅच देखील चांगली होईल आणि या षटकाचा अंत झालाय चांगला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत फलंदाजी करत असताना नातखुळा जांभूळवाडी ब टीमला 11 धावा असताना लागलेला आहे पहिला विकेट अकरा धावा दाफलकावरती आहेत सामन्यामध्ये पहिला फलंदाज गमावलेला आहे बॅटिंग करत असताना सध्या तरी आपण बघतायत नातखुळा जांभूळवाडी ब संघाने ओमसाई वांगणी संघाला देखील माहिती आहे आज इथपर्यंत पोहोचलोय तर शेवटपर्यंत या मॅचमध्ये आपल्याला खरं तर जीवाची पर्वा न करता लढाई खेळावी लागेल आणि त्याच लढाईच्या उद्देशाने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रथमेशने नव्याने इशारा पेशकश केला विकेट सापडलाय आणि इथे आता सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या टीमवरती थोडंसं दडपण टाकलं आहे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतात फलंदाजी करण्यासाठी प्रमोदला एंटर केलं जाते बॉलिंग स्पेलमध्ये थोडंसं चेंजेस होतोय सिद्धू गोलंदाजी मार्कवरती सध्या ओमसाई वांगणी संघाकडून तयार झालेला आहे
दुसरं षटक आहे समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना रोहन या फलंदाजाला सध्या आपण पाहत आहेत रोहनसाठी पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा जर बघायला गेले तर तकलीफ देणारा हा बाउन्सर टप्पा आपल्याला पाहायला भेटतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता पडल्यानंतर चेंडू अधिकचा आतल्या भागाने वळण घेतोय म्हणजे ऑफ कटरच्या साईडनं बोट जास्ती वळवली गोलंदाज सिद्धूने आणि तिथे मैदानामध्ये बॅटरला बीट केलं होतं. आता पुन्हा एकदा लेंथ मध्ये परिवर्तन केले. हा चेंडू थोडासा पुढे नेला पडल्यानंतर बॉल खाली राहिला होता. बॅटची थोडीशी आतल्या इंची कडा भेटली. स्वेरलेगला फिल्डिंग चांगली बनली आहे. रोहनच्या बॅटमधून या चेंडूवरती एक सिंगल सध्या सापडतीये. सिंगलच्या बढतीने नातखुळा जांभूळवाडी बस संघ सध्या तरी आपण बघतायत 12 या आकड्यावरती पोहोचली जाती आहे. 12 बनल्या स्ट्राईक थोडीशी बदलली जाते. आपण बघताय तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला प्रमोद आता स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना असेल. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफूट लावून चांगल्याशा पद्धतीनं हा चेंडू पॉइंट कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. फलंदाज तिथे प्रमोदने क्षेत्ररक्षण चांगलं बनलं. फेकी विकेट किपरचा झोनला केले आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर या डावाला पुढे सरसवणारी एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली जाते आहे. सिंगल खरं तर 2 चेंडूवरती मिळवल्या गेल्या दोन्ही फलंदाजांनी. स्कोरबोर्ड वरती सध्या 13 धाबा लागलेल्या आहेत. या षटकाचा विचार केला तर सिद्धू हा गोलंदाज सध्या चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चान्स होता पण त्या चान्स वरती जर पाहायला गेले तर क्षेत्ररक्षण खराब बनलेला आहे आणि या चेंडूवरती आपण बघताय पुन्हा एकदा एक धाव. याच दरम्यान आपण बघू शकतात खरं तर ज्यांची आवर्जून आपण काल चर्चा करत होतो आणि त्यांची उपस्थिती खरं तर आता इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. साहिल प्रतिष्ठान चषकाची अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला सर्वांना हसवण्याचं काम आणि आवर्जून ज्यांचं खरं तर बघायला गेलं तर या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये घेतलं जातं. आपले फेमस कॉमेंटेटर म्हणून ज्यांना अनेक वेळा आपण खरं तर आपल्या आदिवासी समाजामध्ये आणि व्यतिरिक्त मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऐकलेलं आहे असे आपले गोड व्यक्तिमत्व नक्कीच माननीय श्री योगेश वाघ सरांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. फटकेबाजी चांगली सुरू आहे पण मैदानाच्या आतमध्ये मिस टायमिंग केलं फलंदाजांनी आणि बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा नातखुळा जांभूळवाडी बस संघाला लागलेला आहे. अजून एक विकेट. चौदा धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये मात्र नातखुळा जांभूळवाडी संघाला मात्र अजून एक फलंदाजाच्या स्वरूपामध्ये खरं तर विकेट लागलेला आहे बॅटिंग करत असताना. नवीन फलंदाज आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आपण बघतायत मैदानामध्ये राहुल सध्या पाठवला गेलेला आहे. राहुलला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं जात आहे. समोर गोलंदाजी करत असताना ओमसाहेब वांगणी संघाने आता नातखुळा जांभूळवाडी बस संघाला मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. कमी गतीचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं फलंदाज आता या चेंडूवरती जर पाहायला गेले तर गती ओळखू शकले नाही आहेत आणि तिथे पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना सिद्धूचा येतोय हा आणखीन एक चांगला डॉट बॉल. या षटकाची होतीये समाप्ती. या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त आलेल्या 3 धावा, 1 विकेट मिळाला, 2 डॉट बॉल आले आणि इथे 2 षटकांचा खेळ संपन्न होत असताना आपण बघतायत सध्या ओमसाई वांगणी संघाने फार जबरदस्त गोलंदाजी हाताळलेली आतापर्यंत. 14 धाबा दाफलकावरती 2 विकेट शोधलेल्या आहेत या सामन्यामध्ये सध्या ओमसाई वांगणी संघाने. वांगणी संघ म्हटला तर नक्कीच फ्रेश गटामधून खरं तर अगोदरच्या ज्या 2 रात्री होत्या त्या 2 रात्रीमध्ये खरं तर फार खात्रीपूर्वक क्रिकेट खेळत असताना पण पाहिला होता. पण त्यांच्याच विपक्षात जो संघ आपण बघताय सध्या तरी नातखुळा जांभूळवाडी बस संघ त्यांनी देखील कालच्या रात्रीमध्ये खरं तर 2 सामने रेग्युलर जिंकले लगोपाठ आणि म्हणूनच इथे त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. 14 धाबा दाफलकावरती आहेत. इथे आता शेवटचं षटक या 1 सेट इनिंग मधलं शिल्लक राहिलं आणि समोर फलंदाजी करत असताना आपण बॅट्समन रोहनला मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. करण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार झालेला आहे. समोर रोहन सलामीला दाखल होऊन आतापर्यंत शांत राहिलेला आहे. वेगवान चेंडू ऑन साइडला हवेत उडवला चेंडू. अपुरा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. फिल्डर बॉलवरती पोहोचला, थोडीशी चुकी झाली, अंदाज मिळाला नाहीये आणि त्याचाच फायदा आता इथे फलंदाजी करणाऱ्या रोहनला होईल. जीवनदान तर पुन्हा एकदा या फलंदाजाला या सामन्यामध्ये भेटलेला आहे. कालच्याही रात्रीमध्ये या खेळाडूला खरं तर वारंवार अशाच प्रकारच्या संध्या भेटत होत्या आणि वारंवार या खेळाडूने त्या संध्यांचा फायदा घेऊन
काल आपल्या संघाला फार वर्चस्वाच्या दिशेने पोहोचवलं, या सामन्यामध्ये पोहोचवलं आणि आता या मॅचमध्ये आपण बघतायत पुन्हा एकदा जीवनदान भेटलाय. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर शरीरावरती आक्रमण करतोय, तिथे सध्या आपण पाहतायत ॲफिल बनवली जाते. पंच सांगतायत की या चेंडूवरती फक्त लेग बाईज मधून एकच धाव भेटली जाईल आणि या एका धावेने धावफलकावरती बदल होत असताना सध्या आपण पाहू शकतायत 17 धावेवरती मात्र हे धावफलक सध्या नातखुळा जांभूळवाडी ब संघाचं पोहोचलं जात आहे. साहिल प्रतिष्ठान चषक खरदराची शेवटची रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात फ्रेश गटामधला क्वालिफायचा सामना आणि आजच्या रात्रीमध्ये रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच या टेनिस क्रिकेट विश्वातील आणि आदिवासी समाजातील फार मोठे मोठे नावाचे संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. अनेक परिसरातून अनेक तालुक्यातून खरं तर या मैदानावरती आज संघ उपस्थित होणार आहेत. त्यामुळे नक्कीच आजची रात्र प्रेक्षक वर्गांनो खरं तर पाहायला विसरू नका. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत हा फ्रेश गटामधला एक फार उत्कृष्ट सामना. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक नंबर मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ सुरू आहे. शेवटचं षटक आहे. टोकम टोकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या आता फलंदाजांना खेळावं लागेल. इथे फलंदाजी करत असताना या षटकामध्ये अजून देखील 4 चेंडूची फेकी शिल्लक आहे. चला मॅनेजमेंट कमिटी आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू इथे या तिसऱ्या षटकामध्ये टाकून झाली आहेत. गोलंदाजी करत असताना सध्या करण या गोलंदाजाचे समोर अजून देखील 4 चेंडू रिलीज करायचे आहेत. अपोजिट जर पाहिलं तर समोर स्ट्रायकर एंडला राहुल फलंदाजी करतोय. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न हवं तसं कनेक्शन मिळाले नाही. हे देखील या चेंडूवरती आपल्याला पाहण्यास भेटेलच. आणि अगदी इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आता आलेला आहे की मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज बॅटिंग करतोय, जो दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता तिथे अपुरा पडलेला आहे आणि बॅटिंग करत असताना आता नातखुळा जांभूळवाडी ब संघाला मात्र या मॅचमधून नक्कीच महत्त्वाचा फलंदाज बाद होत असताना आपण बघताय. रोहन इथे बाद होतोय. भरपूर मोठे प्रयत्न केले पण त्या प्रयत्नावरती सध्या तरी नक्कीच अपयश ही गोष्ट मिळत असताना आपल्याला पाहायला भेटली आहे रोहन या नावाला. आणि सध्या फलंदाजी करत असताना नातखुळा जांभूळवाडी ब संघ आपण पाहतायत 25 धावा आणि 3 विकेट या धावफलकावरती पोहोचली आहे. इथे मात्र महत्त्वाच्या क्षणाला आपण पाहतायत सामन्यातला एक कोहिनूर विकेट मिळालेला आहे सध्या गोलंदाजी करत असताना ओमसाहेब वागणी टीमला. आणि इथून मात्र वागणी संघाने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आकर्षण चेंज केलं आहे.
3 विकेट इथे खोवलेले आहेत. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघतायत. धनाजीला मैदानाच्या आतमध्ये इंटर केलं जातं. लेफ्ट हँडर बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना इथे पाहण्यास भेटतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल होत असताना आपण बघाल. स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण इथे बनवलं जातं. आणि गोलंदाज पुन्हा एकदा करणचा हा चेंडू सध्या जर पाहायला गेलं तर फलंदाजाला परफेक्टली कोणतंही कनेक्शन न करता खरंतर बीट करून पोहोचलेला आहे विकेट किपरच्या समोर. आणि इथे या इनिंगचा खरंतर हा अंतिम चेंडू होता. आणि अंतिम क्षण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला करत असताना ओमसाई वांगणी टीमचा करण होता. आणि इथे या सामन्यामध्ये आपण पाहतायत सामन्याचं पहिलं सत्र संपलंय. आणि पहिल्या सत्रामध्ये नातकुळा जांभूळवाडी बस संघ बॅटिंग करत असताना 3 विकेट खोवल्या, 25 धावा दाफलकावरती गोळा झाल्यात. आणि इथून मात्र ओमसाई वांगणी संघासमोर जे लक्ष आहे ते लक्ष आपण बघू शकता. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आवश्यक धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 26. सामन्याचं पहिलं सत्र इथे संपन्न झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण करतोय बदल. आणि तुम्हा सर्वांना हवावासा वाटणारा आवाज सध्या तरी आपण करतोय या मायक्रोफोनवरती परिवर्तन आमचे आदरणीय, आमचे आधारस्तंभ, आमचे योगेश वाघ सरांना. पंच बसू नका. बादशा ये होईना बात बादशा. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. पाणी डॅमला आहे, पाणी द्या. खरं आता निश्चित आपण पाहू शकाल आई गावदेवी पिंपळवाडी क्रिकेट संघ आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक फायनलची रात्र. आणि या फायनलच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा पोल मधील हा खऱ्या अर्थाने क्वालिफायची लढत आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायची लढत म्हणजे शेंडी जाऊन नाही तर मुंडी जाऊन, नवरा मरून नाही तर नवरी मरो, वराड्याला मजबूत जेवाय मिळव, ठाकून ठोकून 111चा आहेर घाला आणि 115 जण जेवाय जा, मालकाचा सापडा सुख होईल. चला चेंडू द्या, फलंदाज जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढची लढत चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी तरी इथे दाखल होताना पाहायला मिळते. करण आणि राकेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वांगणी संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. करण आणि राकेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती करण आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती राकेश आहे. करायची सुरुवात ठीक आहे. चला शुभमंगल.
सावधान. या शेम कार्यक्रमला चिंगळ्या बोले कू. चला अगदी मैदानाच्या वेळेस जाऊया. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कुठेतरी चुकी झाली. थोडासा धडपडला खडपडला. अरे मांडियावाल्या यो ढीग लायला वडापावचा मोहर तुम्ही काय फुगवाय घेतलाय का. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल प्रमोद पहिल्या षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पहिल्या बॉल वरती एक सिंगल आलेली आहे. कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे. कीपर मात्र मोकार मळून आलाय. लाल भडक झालाय. तांबडा फटक तंबड पडलाय. तंबड गोलंदाज तयार होईल. प्रमोद स्ट्राइक वरती. यावेळेस हो फटका कमालीचा. 6 धाब्यांसाठी षटकार आलेला आहे. इथे षटकार आलेला आहे आणि संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती 26 बनवायचे आहेत आणि 26 धाब्याचा पाठला करत असताना फटक्यामध्ये जबरदस्त स्ट्रोक खेळा फलंदाजाने आणि चेंडूला आउट पार पाठवलेला आहे. 6 धावा आल्यात या बॉलवरती. संघाची धावसंख्या 7 वरती जाताना पाहायला मिळते. कारण पहिले बॉलर राख्या होता काय मिस्टर राख्या. डावरे हाताचा बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारे मिस्टर करण. यावेळेस मैदानाला घासत फटका मात्र गुदगुल्या करत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तंगड्या फटीत बरोबर दाबला आहे. चिपला आहे तोपर्यंत यास खालच्या आळ्याचा कडे वरच्या आळ्याला वरच्या आळ्याचा कडे खालच्या आळ्याला टाकून टुकून एक आली. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. दोन कूलर आहात एक सायकल आहे. सायकल लाईव्ह वाल्यानं जेवून जाई. कूलर माझं नेऊन दे. आणि यावेळेस देखील जागा बनवली आणि यावेळेस मात्र बॉल थांबत नाही. कांद्यावर कांदा डबल कांदा चौकात ठोकून बॉलरचा केला बांधा खटाखट 4. तुम्हीच कधी पहा 12 धावा धावफलकावरती. वरती निळा खाली पिवळा अर्धी कावीळ झालेला गडी. इथे 12 धावा धावफलकावरती आहेत. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणि यावेळेस हो फटका लाजबाब का या पार रिंग साईज घेतला. अंड्याचे कवटा पाठी मग उपस जातात तसा तसा वास आलाय का काय झालाय. बॉलरचे पार तोंडाव नको नको झालाय. रवी वडापाव सेंटर पहा. असा वडापाव सेंटर तुम्हाला काहीच भेटणार नाही. 3 दगडी वरती डायरेक्ट कढई डायरेक्ट मांडी घाल घाल के चिकनचा दुकान बंद वडापावचा चालू. 4 दिवसात लखपती नाही तर करोडपती. इथे 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ठाकून मारलेला आहे. ठोकून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एका घसरगुंडी पुसरपुंडी झाला. वेगळाच कार्यक्रम झाला. ते अजूनही याचे तंगडे फटीतून बॉल जाता. कमाल आहे. मेंटोस खाऊ दिमाग की बत्ती जलाव टुकटुक. तिथे ओर क्रमांक 1 चा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपला गेलाय. धावा धावफलकावरती 18. 8 बॉल 12 ची आवश्यकता. एक गावदेवी पिंपलोलीवाडी आज संघ सध्या बिनजोडचे मानकरी आहेत. 12 का 12 8 12 8 12 7 12 नाही 8 12. चला 8 सॉरी 12 8 उलटा कार्यक्रम झाला. मला वाटलं 8 12. 12 चेंडू आणि 8 धावा. काशा रे काशा काय तुझा तमाशा. तशा त्याच्या दिसतील आज मिशा. मैदानाच्या आतमध्ये बोलो जुबा केसरी दाणे दाणे पेली काय खानेवाले का नाम पिचिक पिचिक. 18 धावा आहेत धावफलकावरती. आज त्यांच्याकडे भरपूर मासेवाली त्यानंतर त्यांचा डिमार्टवाले हेलिकॉप्टरवाले ट्रॅक्टरवाले टमटमवाले सगळे भेटतील. 12 बॉल 8 ची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय राहुल. गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झालेले आहेत.
नाथखुला जांभूळवाडी ब हा संघ आपण पाहतोय. आला त्यांचा लवकरच धंदा बसला, डायरेक्ट गाडी नंबर 1752 खटाखट घरी गेलं. पण या संघाने मात्र चांगली कामगिरी केली आतापर्यंत. आता 12 चेंडूमध्ये 8 धावा थांबवायच्या आहेत. 12 चेंडू 8 धावा थांबवायच्या होत्या, पण सत्यानाश तिथे या बॉलवरती 4 चौकार आलाय आणि आता संघाची धावसंख्या 22 वरती जाताना पाहायला मिळेल. 4 धाब्यापासून लांब आहे. 4 धाबा अजूनही बाकी आहे. पहा, खऱ्या अर्थाने फटक्यामध्ये ताकद होती. तो गडीच मोठा डेंजर आहे. इस्कुरासारखा टोचतो डायरेक्ट खटाखट टाकाटाक खटाखट टाकाटाक. खऱ्या अर्थाने निश्चित मित्रांनो, ब्रदर्स फूट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी, या वाहिनीवरती आपण नवीन असाल तर या वाहिनीला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर या वाहिनीचे 10K सबस्क्रायबर ज्या दिवस कंप्लीट होतील तेव्हा सरप्राईज गिफ्ट अगदी ब्रदर्स फूट लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे ते काय असेल ते देखील सगळ्यांना मन मोहक टाकणारं सबस्क्राईब गिफ्ट असेल. त्यामुळे निश्चित ज्याने केले नसेल त्यानं सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बी जबाब आहेत. आणि यावेळेस हो फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचेल आणि तिथे मात्र एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या 24 धाबा धावफलकावरती आता 2 धाबेपासून लांब आहे. खऱ्या अर्थाने वांगणी हा संघ चला 2 धाबा आता फक्त बनवायचे आहेत आणि 24 धाबा तर धावफलकावरती आतापर्यंत जोडलेले आहेत. 24 धाबा आहेत धावफलकावरती. वेळ वाचवणं देखील महत्त्वाचं राहील. आज फायनलची रात्र आहे. फायनलच्या रात्रीमध्ये जागा बनवली होती. विकेट किपर बीट झाला. शॉट फायनलला क्रिश होता. क्रिशला देखील थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळालं आणि तिथे आता सामना लेवल झालेला आहे. म्हणजे आता जरासं मला वाटतं मॅचचा जरा रेट जरा स्लो झालेला आहे. म्हणजे दम नाही राहिला. याचे अक्कल जाऊ नका तुम्ही, धंदा बसून टाकील शेवटचे रात्रीला. 1 धाव आहे. विजा 25 तर बनलेले आहेत आणि इथे शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालेला आहे. टफ अँड हार्ड लक टीम वांगणी आणि अभिनंदन टीम वांगणी आणि टफ अँड हार्ड लक टीम जांभूळवाडी ब स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. परंतु या मॅचमध्ये आपले प्रयत्न कुठेतरी कमी राहिले, त्यामुळे आपल्याला स्पर्धेतनं माघार घ्यावी लागली. परंतु निश्चित चांगला प्रवास इथपर्यंत आपला राहिला होता. निश्चित 10 विकेट्सनं हा सामना जिंकतोय टीम वांगणी. ज्यानं 5 चेंडूमध्ये 13 धाबा खेळून काढल्यात तोच खेळाडू करंटरला या मॅचचा हिरो. चला हो तो पॅन्ट सर काही चालाय तुमच्याकडे, त्याचा जरा बोजे कमी द्या रे. षटाक बजा त्याचा बोजा आहे 12 वायगा. षटाक बजा बोजा आणि त्याचा काय सांगायचं 1.5 क्विंटलचा लोड देता. चरडी सटकत आलेली पारद्याची तिथे जरूर. पहा आमचा कॅमेरामन देवा रे देवा किरवाकडे लेवा पण परफेक्ट. पहा या गावामध्ये अजून एक संघ तयार झालेला आहे. जय दुर्गा बामवाले. आटम बॅमबॉय येत 101 कार्टून होतील. नियम नाही त्यांचा. करण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. चांगला खेळ करणचा आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता संघाला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये नेऊन पोहोचवलेला आहे. मला वाटतंय आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपळोली वाडी आणि त्यांना फाईट करेल